अशोक खरात प्रकरण हे गाजत आहे. पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी त्याची प्रॉपर्टी असल्याचं देखील समोर आलेलं आहे. पाहायला गेलं तर महिलांवरील अत्याचार असू देत किंवा मग श्रद्धेच्या नावाने फसवणूक आणि करोडोंची प्रॉपर्टी अशोक खरात समोर आलेला आहे. आपण जर शिरडोण गावामध्ये आहेत, समोर तुम्ही पाहू शकता की ही जी 51 ते 52 गुंठाची जागा आहे ती अशोक खरातच्या मुलीच्या नावावर आहे आणि येथील शेतकऱ्यांनी एकूण 9 ते 8 महिन्यापूर्वी हा व्यवहार केला होता. त्यामुळे हे पुन्हा प्रकरण चर्चेमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. त्यावेळेस जेव्हा ही जागा विकली त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 2 ते 3 गुंठे 1 गुंठा हा 2 ते 3 लाखांनी विकलेला आणि आत्ता जो भाव आहे तो 10 लाखांवर हा भाव गेलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी अशोक खरातची प्रॉपर्टी हे पनवेलमध्ये रायगडपर्यंत पोहोचले असल्याचं समोर आलेलं आहे. पाहायला गेलं तर करोडोंची ही संपत्ती आहे. इतकी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसे येतात कुठून हा देखील सवाल उपस्थित केला जातो. त्यासोबत आपल्यासोबत ज्यांच्याकडनं व्यवहार झालाय ते शेतकरी सोबत आहेत. दादा, हा व्यवहार नेमका कधी झाला होता या संदर्भात काही माहिती आहे का? हा व्यवहार एक एप्रिल मे म्हणजे साधारण आता एक 9 ते 10 महिने झाले असतील. हा व्यवहार त्यावेळी झाला. आम्हाला ते सांगितलं का बाबा आम्हाला जमीन घ्यायची आहे. माझा भाऊ इथे रोडवर बसतो, तो पण एक एजंटच आहे. तर त्याला ते भेटल्यानंतर ते विचारलं का बाबा इथे जमीन आहे का? तर माझा भाऊ म्हणला तुम्हाला किती पाहिजे? तो काय किती आहे? तो 51 गुंठ आहे. कोणाची? तो आमचीच आहे. तर तो तुमचा काय रेट असेल काय? तर माझ्या भावाने आम्हाला विचारून त्याला सांगितलं बाबा एवढा एवढा रेट आमचा आहे. ते एक शेअरपर्यंत आम्ही बोललो होतो. त्याच्यामध्ये बसून बार्गलिंग केलेली. बार्गलिंग करून आम्ही ते 85 लाखाला फायनल केलं आणि 85 लाखाला धरल्यानंतर जेव्हा आमचं रजिस्ट्रेशन होतं तेव्हा त्याने आमची अर्धी अमाऊंट म्हणजे पाऊण अमाऊंट दिली. तुम्हाला हे माहित होतं का अशोक खरात हा भोंदू बाबा होता वगैरे नाही त्या नाही नाही संदर्भात? त्यावेळी 8-9 महिन्यापूर्वी आम्हाला असं काहीच माहिती नव्हतं आणि आम्हाला गरज असल्यामुळं आम्ही ही जमीन सेल केली. कारण आमच्या ह्या जमिनीमध्ये 22 लोक आहेत. तर 22 लोकांचा परिवार असल्यामुळं 22 लोक आम्ही वेगवेगळे राहतो. त्यामुळे प्रत्येकाला गरज लागते आणि त्यांना त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा जो म्हणजे सख्खी चुलत बहीण आहे, तिच्या नवऱ्याचं ऑपरेशन करायचं होतं. त्यांना पैशाची फार गरज होती. त्याच्यामध्ये बोलले आम्हाला तुम्ही आमच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळं तर काय करायचं, तर मग जमीन तरी विका. व्यवहार हा पूर्ण आहे व्यवस्थित, म्हणजे हो, यामध्ये काही अडचण नाही? व्यवहारामध्ये काही 1 रुपयाची अडचण नाही आली आम्हाला. त्यांनी जे आमचं ठरलं 85 लाखाला, ते 85 लाख त्यांनी आम्हाला स्टेप बाय स्टेप जसं रजिस्ट्रेशन झालं त्या हिशोबात त्यांनी आम्हाला पैसे क्लिअर केलं. महसूल विभागाकडनं काही चौकशी सुरू आहे का? विचारपूस करण्यात आली आहे का तुम्हाला? काही नाही आतापर्यंत काहीच नाही आली. कारण जरी आली तरी आम्ही एकच सांगू शकतो का जे आमचं व्यवहार त्याच्याशी झालं, जे आता अशोक करायचे आता जे उघडकीस आले ते आम्हाला त्याचं काही पहिलं भांग माहीत नव्हतं. आता जे माहिती होऊन ते वेळी निघून गेलेली आहे. कारण त्यावेळी व्यवहार झाला तेव्हा असा काही प्रकार घडला नव्हता किंवा असा काही प्रकार आमच्या कानावर आला नव्हता. तर ते आम्ही आमच्या सर्वांच्या इच्छेनुसार, सर्वांच्या माहितीनुसार आणि सर्वांचे संमतीनुसार हे व्यवहार आम्ही केलेला आहे. त्याबद्दल आमचा कुणाचाही या 22 जणांच्या, मी स्वतः एक सुभाष नामदेव वाकडीकर या प्रॉपर्टीचा एक मालक असून मी सांगतो का आमचा 22 जणांचा कुणाचाही याच्यावर हे नाही आहे का अशोक खरातने आपल्याला फसवणूक केली किंवा काय केली. जे आमचं ठरलं त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला पैसे क्लिअर व्यवहार केले. कसा झाला, म्हणजे तुम्हाला भेटले कसे? त्यांच्या मुलीवरच्या नावावर ही प्रॉपर्टी कशी काय गेली? मुलीवरची मैत्रिणी जेव्हा रजिस्टरला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं मला मुलीच्या नावावर तेव्हा फॉर्म म्हणजे पेपर जेव्हा तयार केले तेव्हा आम्ही तृप्तीवाला असं काहीतरी मुलीचं नाव तृप्ती खरात. तर आम्हाला सांगितलं की हिच्या नावावर करायचं आहे. तर आमचा आता शेतकरी बोललो आम्हाला काय जे ठरलं ते ठरलं. पैशाच्या हिशोबात आम्ही ते रजिस्टर ऑफिसला झाला आमचा विषय. तर बाकी आमची कुणाचीच बॉम्ब नव्हती का बाबा फक्त आपल्याला पैसे मिळणं हे आमचा एक ध्यास होता. नक्कीच आपण जर पाहिलं असेल की अशोक खरातची प्रॉपर्टी ही पनवेलच्या शिरडोण गावापर्यंत पोहोचलेली आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत जो व्यवहार झाला होता तो व्यवहार व्यवस्थित झाला आहे आणि सर्व पैसे आहेत जे क्लिअर केलेले आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला याआधी कल्पना नव्हती का भोंडू बाबा हा अशोक खरात आहे आणि त्यांनी जी जागा आहे 52 गुंठे जागा आहे ती त्यांच्या 51 गुंठे जागाची त्यांच्या मुलीच्या नावावर केलेली आहे. त्यामुळे आता महसूल विभाग यावर काय कारवाई करते का पुढे आधी काय माहिती समोर येते, चौकशी कशा पद्धतीची होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्ष देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.